कोल्हापूर शहरात 100 कोटी रुपये निधीतून करण्यात येणारी रस्त्याची कामे प्रलंबित असल्याबद्दल आज शहर जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेकडून या रस्ते कामाची वर्क ऑर्डर 14 डिसेंबर 2023 ला काढण्यात आली। त्यानंतर पालकमंत्र्यांसह अन्य नेते मंडळींच्या उपस्थितीत या कामाचे उद्घाटन देखील करण्यात आलं। मात्र अद्यापही रस्त्याची कामं रखडली आहेत। यावेळी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयाबाहेर 100 कोटीच्या कामाचं काय झालं असे फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले। या प्रसंगी प्रोजेक्ट मॅनेजर सत्तार मुल्ला यांनी ज्या ठिकाणी नव्याने रस्ते करण्यात येणार आहे त्या ठिकाणी महापालिकेकडून पाण्याच्या पाईपलाईनची खुदाई तसेच इलेक्ट्रिक पोलचे काम सुरू आहे, ते वेळेत पूर्ण केलेले नाहीये, त्यामुळे रस्त्याची कामे सुरू करण्यास विलंब होत असल्याचा खुलासा केला। यावेळी कृती समितीच्या वतीने शहरातील रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी या मागणीचे निवेदन देखील मुल्ला यांना देण्यात आलं। यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, वसंतराव मुळीक, प्रसाद जाधव, प्रकाश आमटे, शामराव जोशी, किशोर यादव, संभाजीराव जगदाळे, सुरेश कदम यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते। माझा महाराष्ट्र कोल्हापूर।